कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. निवडणुकांच्या तारखांमध्ये मोठा बदल. आता 7 फेब्रुवारीला मतदान आणि 9 तारखेला होणार मतमोजणी. निवडणूक आयोगाचे नवे वेळापत्रक. रायगडमध्ये निवडणुकीचे चित्र बदलले. राष्ट्रवादीचा निवडणूक प्रचार थांबला. अजित पवार यांच्या निधनाने शोककळा. महाड पोलादपूरमध्ये फक्त पत्रके वाटून प्रचार. दापोलीत सर्वपक्षीय शोकसभा संपन्न. अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा. सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित. फाटक सभागृहात वाहिली श्रद्धांजली. आणि जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटे मौन. रत्नागिरीत हुतात्म्यांना वाहिली आदरांजली. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी उपस्थित. आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या वेळापत्रकात राज्य निवडणूक आयोगाकडून महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे आयोगाने हा निर्णय घेतला असून राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेंद्र काकाणी यांनी या संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार आता मतदानाची प्रक्रिया शनिवार 7 फेब्रुवारी रोजी सर्वत्र पार पडणार आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या तारखा रद्द करून प्रशासनाने आता नवीन वेळापत्रकाचे नियोजन केले आहे. मतदानानंतर सोमवार 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. अचानक झालेल्या या बदलामुळे सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना त्यांच्या प्रचाराचे नियोजन आता नव्याने करावे लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्व मतदार, निवडणूक यंत्रणा आणि राजकीय नेत्यांना या सुधारित तारखांची काटेकोरपणे नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनामुळे पक्षाने आपला संपूर्ण निवडणूक प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आता पक्षातर्फे कोणतेही रोड शो किंवा भव्य प्रचार सभा आयोजित केल्या जाणार नाहीत. उमेदवारांना केवळ घरोघरी जाऊन पत्रके वाटून निवडणूक लढण्याचे कडक निर्देश पक्षश्रेष्ठीकडून देण्यात आले आहेत. महाड आणि पोलादपूर तालुक्यात राष्ट्रवादी भाजप युतीचे उमेदवार रिंगणात आहेत. मात्र या दुःखद प्रसंगामुळे विजयानंतर फटाके फोडणे किंवा मिरवणुका काढणे यावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. प्रचारासाठी जात असतानाच ही दुर्घटना घडल्याने पक्षात शोककळा पसरली आहे. केवळ साधेपणाने निवडणुकीला सामोरे जाण्याचा आदेश सर्व कार्यकर्त्यांना दिला आहे. अजितदादांच्या निधनाने राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून हा निर्णय त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर संपूर्ण दापोली शहरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी फाटक कॅपिटल सभागृह येथे एका भव्य सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. या प्रसंगी संभाजीराव थोरात, माधव शेट्टे, सुधीर कालेकर, ऋषिकेश गुजर आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच बंटी मोरे, डॉक्टर चंद्रकांत मोकल, जयवंत जालगावकर आणि संदीप राजपुरे यांनीही लाडक्या नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व नेत्यांनी एकमुखाने अजितदादांच्या विकासात्मक दृष्टिकोनाचे कौतुक केले. सभेच्या शेवटी उपस्थित जनसमुदायाने 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी उपस्थितांचे डोळे पाणावले होते. दापोलीच्या इतिहासातील ही अत्यंत हळहळ व्यक्त करणारी शोकसभा ठरली. कालचा दिवस अख्ख्या महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अतिशय दुःखदायक आणि क्लेशदायक असा. कारण काल सकाळी जेव्हा ही बातमी समजली तेव्हा क्षणभर त्या बातमीवरती विश्वास बसत नव्हता. अख्ख्या महाराष्ट्राला घडवण्याचं व्रत ज्या माणसानं घेतलेलं होतं आणि या चेहऱ्याकडे पाहत असताना नेहमी असं वाटायचं की एक ना एक दिवस हा चेहरा राज्याचं नेतृत्व करेल. त्या चेहऱ्याच्या शोकसभेसाठी आज या ठिकाणी उपस्थित राहायला लागतं. त्यांचं दुःख शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडेच आहे. पण नियतीपुढे इलाज नसतो. आज सगळ्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या, काल सकाळपासून जे काही टी व्हीवर पाहतोय, मी थोडा अभ्यास करणारा माणूस आहे आणि म्हणून बँकेतनं घरी गेल्यानंतर रात्री 2 तासाचे ऑनलाईन लेक्चर आणि पहाटे 6 ते 7चं ऑनलाईन लेक्चर करतो मी. पण आवर्जून सांगेन, काल रात्रीचं आणि आज सकाळचं लेक्चर मी नाही केलं कारण डोळ्यासमोर फक्त आणि फक्त अजितदादा आणि तो प्रसंग होता. विराट जमलेली लोक होती, त्यांच्यामध्ये असणारा आक्रोश होता. हा नेता कोणत्या पक्षासाठी म्हणून नको होता, हा नेता राज्यासाठी हवा होता.
कारण या नेत्याची काम करण्याची पद्धती, या नेत्याची लोक सांभाळण्याची पद्धती, लोकशाहीला जागृत करण्याची पद्धती ही वेगळी होती. क्षणभरामध्ये रागवणारा आणि क्षणभरानं खांद्यावर हात टाकणारा हा नेता होता. योगायोगाने एक दिवस त्यांना मी भेटायला गेलो होतो. मला पूर्वीच्या बँकेमध्ये असताना एक काम दिलं होतं आणि मला ज्यांनी पाठवलं त्यांनी सांगितलं होतं की जाताना व्यवस्थित जा, पाया पडू नकोस. दादांना खूप राग येतो. दुर्दैवानं माझ्या समोर असताना माणूस त्यांच्या पाया पडला आणि दादा अचानक भडकले, म्हणाले पाया पडायला मी काही देव आहे? मला अगोदर सूचना होत्या त्यामुळे मी पाया पडलो नाही, पण खरोखर एक माणसामधला देव मी त्या प्रसंगामध्ये पाहिला. बोलावं तेवढं थोडं आहे, पण आज या माणसापासून आपण पोरके झालो, महाराष्ट्र पोरका झाला. अख्ख्या बारामती झालेला हा सगळा प्रसंग अख्ख्या जगानं पाहिला आणि त्याच्यामध्ये आमच्या दादापासून आम्ही पोरके झालो आहोत. ही भावना विसरायला आम्हाला सगळ्यांना खूप वेळ लागणार आहे, पण तरीही इलाज नाही. जे घडलं आहे ते घडलं आहे, मोठ्या मनानं ते स्वीकारायला हवं. आणि म्हणून आज या शोकसभेच्या निमित्तानं आदरणीय दादा आणि यांच्या पवित्र स्मृतीनं दापोली अर्बन बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांना सद्गती लावावी अशी विनंती करतो. मी थांबतो. कारण महाराष्ट्रातल्या दिग्गज जे नेते होते त्याच्यामध्ये ह्यांचं एक नाव दिल्लीत सुद्धा जाऊन मला जे पटत नाही की माझं याला महाराष्ट्राचं नुकसान होतं आहे आणि हे बेकायदेशीर आहे, हे मी करणार नाही, हे ठणकावून सांगण्याची हिंमत सगळ्या पक्षांमधल्या फक्त अजितदादांकडे होती. अनेक लोक नेतृत्व करतात, पण मी नाही कसं म्हणू, माझा हा दुखवेल, माझा तो नाराज होईल, परंतु नाही ते नाही आणि कायद्याने होईल ते होईल अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व, असं हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रातून जाणं म्हणजे हे कुठल्या एका पक्षाची हानी नसून ही संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे. राजकारणामध्ये मंत्रिपद काम करत असताना त्यांनी अर्थ खातं जास्तीत जास्त सांभाळलं आणि त्या अर्थ खात्याचं विश्लेषण आजच्या लोकसत्तेला मुख्यमंत्र्यांनी दिले. वाचण्यासारखं आहे, वाचण्यासारखं आहे. एक त्यांनी उदाहरण दिलं. एक दिवस मध्ये गेला, परवा कॅबिनेटमध्ये बैठक झाली. 764 सार्वजनिक बांधकाम खात्याचे पैसे कसे वाचवले ते त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दाखवून दिलं, सांगितलं. मुख्यमंत्र्यांना आश्चर्य वाटलं. मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. तासभर पाऊण तास त्यांच्याबरोबर त्यांनी गप्पा मारल्या आणि तो माणूस दुसऱ्या दिवशी आम्हाला सगळ्यांना सोडून जातो. पण त्यांचं नेहमीचं एक वाक्य असायचं, वैमानिकाचं आमंत्रण आलं, नेहमीचं वाक्य असायचं की मला गेलं पाहिजे, पण ती कालची वेळ चुकली असंच मानवं लागेल. अजितदादा, मी माझी आमदारकी 90ला संपली आणि अजितदादा 90 नंतर सभा करतात आपल्यावर. आणि पण तरी मी त्यांना अनेक वेळा जवळून पाहिलं, राष्ट्रवादीमधून पाहिलं, काँग्रेसमधून पाहिलं. आणि एक खरडा स्पष्ट वक्ता माणूस, कार्यकर्त्याला नुसता उपदेश करणार नाही, ते काम करून देणार पण उपदेश करणार, असा माणूस महाराष्ट्रात एकच होता, तो म्हणजे अजित. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आज भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून संपूर्ण देशात पाळला जातो. या औचित्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सकाळी ठीक 11 वाजता 2 मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक उजाळा देण्यात आला. या विशेष कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे आणि प्रभारी जिल्हा नियोजनाधिकारी अमर पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण अभियानांतर्गत 58,000 युनिट विजेची बचत केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरवण्यात आलेल्या ब्रह्मकुमारी सुनंदा बहीण यांचे खेडमध्ये आगमन होत आहे. या ऐतिहासिक यशानंतर 31 जानेवारी रोजी रात्री त्यांचे महाड नाका येथील ब्रह्मकुमारी केंद्रात उत्साहात स्वागत केले जाईल.
यानिमित्त 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेत खेडवासियांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे। राष्ट्रीय स्तरावर खेड शहराचा मोठा नावलौकिक वाढवणाऱ्या सुनंदा बहिणींच्या या प्रेरणादायी कार्याचे सर्व स्तरातून मनापासून कौतुक होत आहे। त्यांच्या या विशेष कामगिरीमुळे समाजात ऊर्जा, संवर्धन आणि आध्यात्मिक मूल्यांची जपणूक करण्याबाबत मोठी जनजागृती निर्माण झाली आहे। या सोहळ्याला शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। तरी खेडमधील सर्व नागरिकांनी या गौरव सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुनंदा बहिणींच्या दिव्य विचारांचे श्रवण करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सोमनाथ ओझरडे यांनी आपला निवडणूक वचननामा प्रसिद्ध केला आहे। एका विशेष पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन जनतेसमोर मांडले। जिल्हा परिषद निवडणुकीची तारीख प्रशासकीय कारणास्तव 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारी झाल्याने उमेदवार आणि मतदारांसमोर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले। मतदारांना करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वच मतदारांना आमची एकच विनंती आहे की ज्या तारखा आहेत ह्या तारखा बदललेल्या आहेत। त्या तारखा आता जे मतदान आहे हे दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी आहे आणि ह्या निवडणुकीचा जो निकाल आहे हा 9 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजे 2 दिवसांनी निकाल आहे। तरी सर्वच मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याकरता यावं। आम्हाला गावागावात जाऊन, दारोदारी जाऊन लोकांच्यापर्यंत हे पत्रक आम्ही पोहोचू, परंतु कुठल्याही जाहीर सभा, कुठल्याही प्रचाराच्या मिरवणुका आम्ही काढणार नसून मतदारांच्या मध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये जे दुःख आहे, जे काही पूर्ण राज्यावरती जे संकट अजितदादांच्या मृत्यूमुळे आलेलं आहे ते आम्हालाही जाणवते। त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारच्या सभा या ठिकाणी घेणार नाही आहोत। मंडणगड तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून तब्बल 28 वर्षांनंतर काँग्रेस पक्षाने येथे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। 1996 नंतर पहिल्यांदाच काँग्रेस आपला स्वतंत्र झेंडा फडकवण्यासाठी पूर्ण ताकदनिशी सज्ज झाली आहे। भिंगळोली जिल्हा परिषद गटातून जमीर मागजनकर तर भिंगळोली पंचायत समिती गणातून कादिर बुरणकर हात या अधिकृत चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत। याशिवाय काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे। तालुका अध्यक्ष संतोष मांढरे आणि शहर सेक्रेटरी श्रीपाद कोकाटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। यावेळी उमेदवारांनी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधला। तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री हुसैन मागजनकर रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून भिमलोली गटातून जी काय काँग्रेस पक्षाने मला संधी दिलेली आहे त्यानिमित्ताने मी निवडणुकीसाठी उभा राहिलेलो आहे। तेव्हा मी जनतेला नम्रपणे आवाहन करतो की या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आमचे जे काँग्रेस पक्षाचे आम्ही दोन्ही उमेदवार आहेत, भिमलोली गणातून जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी कादिरभाई बुरुणकर आणि मी जिल्हा परिषदसाठी जमीर स्वतः मागजनकर हे आम्ही दोन कणखर उमेदवार, चांगलं सुशिक्षित आणि लोकहिताचे काम करणारे उमेदवार आम्ही तुमच्या समोर येत आहोत। तेव्हा मी जनतेला नम्र आवाहन करतो, हात जोडून कलकलीची विनंती करतो की अनेक वेळा अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही संधी दिली, एक वेळ आम्हा दोघांनाही संधी देऊन बघा आणि जे काम जेवढं पण शक्य होईल जनतेच्या हितात स्वतःचा स्वार्थ न ठेवता फक्त आणि फक्त जनता नजरेसमोर ठेवून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून कुठलीही योजना ही येईल ती गावोगाव पोचवण्याचं काम सामान्य जनतेपर्यंत कसं पोचेल हे तंतोतंत आम्ही प्रयत्न करू। शिक्षण खातं असो, आरोग्य खातं असो, रस्ते असो, पाणी असो, या सर्व योजना जेवढ्या पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून येतात त्या आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचं काम करू अशी मी सर्व मतदार राजाला ग्वाही देतो आणि 100% ह्याच्यातला कुठल्याही मागे पुढे शब्द होणार नाही अशी सुद्धा मी साक्षी देतो। महत्त्वाचा मुद्दा आहे की शिक्षणाच्या संदर्भात मंडणगड तालुक्यामध्ये दर्जेदार शिक्षण नाही आहे। क्वालिटीचं शिक्षण मिळणं हे प्रत्येक रहिवाशाचं, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, ते मिळत नाही आहे। इथं उच्च शिक्षण आपल्या तालुक्यामध्ये नाही आहे। फिरत असताना गावोगावचे रस्ते आम्हाला खराब आढळले, रस्ते व्यवस्थित नाहीत, आरोग्याची सोय नाही आहे तालुक्यामध्ये
आरोग्य विभागामध्ये डॉक्टर्स नसतात, औषधोपचाराचा अभाव आहे. त्यानंतर रोजगाराची निर्मिती होणे तालुक्यामध्ये खूप गरजेचं आहे. रोजगार निर्मिती करणं गरजेचं आहे आणि तो मुद्दा आमचा पक्षाचा प्रमुख असेल. अब्दुल कादीर उमर ब्रोणकर पंचायत समिती भिंगलोली गणातून निवडणुकीसाठी उभा आहे. सर्व नागरिकांना आणि मी तिथे जिथे जात आहे प्रचारासाठी, तो मी छोटे छोटे कुठल्याही राजनीतीवाले काही काम तिथे केलेलं नाही. रस्ते खराब आहेत, गावातले लाईट नाही आहेत, अनेक पाण्याची लोक टंचाई सांगत आहेत, इतर अनेक गोष्टी आहेत असे माझ्या नजरेखालून गेलेले आहेत. यासाठी मी भिंगलोली पंचायत आणि भिंगलोली हे शहराच्या जवळ असताना पण आणि तिथं अनेक प्रॉब्लेम आहेत की दवाखान्यामध्ये अनेक डॉक्टर नसतात, ॲक्सिडेंट झाला तर पोस्टमॉर्टमला कोण, अनेक गोष्टी आहेत. ह्यासाठी मी एक पंचायत समितीसाठी निवडणुकीसाठी उभा आहे. मंडणगड शहर तालुका काँग्रेस आयचा अध्यक्ष श्रीपाद कोकाटे. मुळात ह्या ज्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती, त्या गेले 2-3 वर्ष रखडल्या होत्या आणि त्यामुळे जो ह्या मंडणगड तालुक्यात विकास थांबलेला आहे, त्या विकासाला चालना देण्यासाठी चांगले उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे. आज आमच्या काँग्रेस पक्षाने भिंगळोली पंचायत समिती गट आणि भिंगळोली पंचायत समिती जिल्हा परिषद गट यामध्ये 2 उमेदवार उभे केले आहेत, कादीरबाई बोरणकर आमचे आणि जमीरबाई मागदनकर. तर ह्या उमेदवारांमार्फत मुळात आम्हाला इथून जे स्थलांतर आहे लोकांचं, हे जर निवडून आले तर इथून जे स्थलांतर होतं आहे लोकांचं मुंबई पुण्यामध्ये आणि लोकसंख्या कमी होते, रोजगाराची संधी इथं उपलब्ध नाही. तर मुळात रोजगाराची संधी उपलब्ध करायची आहे. इथे जे छोटे छोटे उद्योगांना उभारी देता येईल तर त्याचं काम आमचा पक्ष आणि आमचे उमेदवार करणार आहेत. दुसरी गोष्ट, अजूनसुद्धा बऱ्याच योजना आल्या परंतु पाण्याची समस्या आहे, रस्ते आहेत, ह्या अजून काय मिटत नाही आहेत. देशाला स्वातंत्र्य होऊन बरेच वर्ष झाले परंतु ह्या समस्या काय अजून आपल्या तालुक्यातून मिटलेल्या नाहीत. तर त्या समस्या पूर्णपणे मिटवण्यासाठी आमचे उमेदवार काम करणार आहेत आणि मी सगळ्या जनतेला आवाहन करतो की आमच्या दोन्ही उमेदवारांना हाताच्या पंजासमीवरील बटन दाबून 5 तारखेला आपण भरघोस मताने विजयी करा आणि त्यांच्याकडून आपले काम करून घ्या. धन्यवाद. या बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची. भेटूयात पुढील बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.